होळी सण 2 दिवसांवर येऊन ठेपलाय। होळी आणि धुलीवंदन आनंदात रंग आणि उधळून साजरा करायचा अशी सगळ्यांची भावना असते। दुसरीकडे या सणाच्या वेळी रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांवर फुगे मारून आणि रंग फेकून प्रवाशांना जखमी देखील केलं जातं। त्याला आळा घालण्यासाठी मुंबई रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे। यासाठी पोलिसांनी लोकांना आव्हान केलंय। चालत्या ट्रेनवर फुगा फेकू नका, तसं आढळल्यास जावं लागेल जेलमध्ये। रेल्वे पोलिसांचं नागरिकांना आवाहन, प्रवाशांना दुखापत करू नका। रंग उधळून होळी आणि धुलीवंदन सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो। मात्र या रंगाच्या उत्सवाला गालबोटही अनेकदा लागतं। चालत्या लोकलमधील प्रवाशांना फुगे मारून त्यांना जखमी केल्याच्या घटनाही घडल्यात। नुकताच मीरा रोड भाईंदरमध्ये एका महिला प्रवाशाला फुगा मारल्यानं तिला गंभीर दुखापत झाली। अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिसांनी यंदा कंबर कसली आहे। ट्रॅकच्या बाजूला जे स्लम एरिया आहे त्या स्लम एरियामध्ये आमच्या मीटिंग सुरू आहेत। ज्या ठिकाणी अपार्टमेंट आहेत ट्रॅकला लागून त्या ठिकाणी पण आमचे अधिकारी जाऊन मीटिंग घेत आहेत। आम्ही काही NGOsची मदत घेतली आहे, त्याचबरोबर आम्ही हँडबिल्स छापले आहेत आणि ते हँडबिल्ससुद्धा आम्ही डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत। फुगे मारण्याचे हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी जनजागृतीचं काम सुरू केलं आहे। त्यांनी एक पत्रक तयार केलं असून पोलीस स्वतः हे पत्रक सर्व ठिकाणी वाटत आहेत। हे कृत्य करताना कोणी आढळल्यास 9833331111 या रेल्वे हेल्पलाईनवर फोन करून ताबडतोब कळवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे। आम्ही असे एरिया आयडेंटिफाय करून ठेवले आहेत की ज्या ठिकाणी अशा घटना घडण्याची शक्यता असते। ते पॉईंट आम्ही आयडेंटिफाय केले, त्या ठिकाणी आम्ही फिक्स पॉईंट ठेवले आहेत। त्याचबरोबर आमची फूट पेट्रोलिंग 2 स्टेशनांच्या दरम्यान असणार आहे। त्याचबरोबर आम्ही क्रॉस पेट्रोलिंग हा एक नवीन प्रकार या ठिकाणी केलेला आहे। रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर फुगा मारल्यास कमीत कमी 10 वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा आहे। यावर्षी अशी काही घटना घडल्यास संबंधित आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल अशी कारवाई पोलीस करणार आहेत। त्यामुळे फुगे मारणाऱ्यांनो असं काहीही करू नका ज्यामुळे दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि त्यामुळे तुम्हालाही जेलची हवा खावी लागेल। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।